नमस्कार. महाराष्ट्राच्या भूमीला ना अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे. तर आज आपण अशाच एका अद्भुत संताबद्दल बोलणार आहोत, ज्यांचं नाव घेताच लाखो भक्तांच्या मनात एक श्रद्धेचा दिवा उजळतो. हो, श्री गजानन महाराज. चला तर मग त्यांच्या या दिव्य प्रवासाची ओळख करून घेऊया. हा तोच शक्तिशाली मंत्र आहे जो श्री गजानन महाराजांच्या अस्तित्वाशी अगदी एकरूप झाला आहे. आजही लाखो भक्त ह्याच मंत्राच्या जपातून महाराजांशी जोडले जातात. हे केवळ शब्द नाहीत, तर भक्तांसाठी एक अखंड आध्यात्मिक ऊर्जेचा स्रोत आहे. पण हा सगळा प्रवास सुरू कसा झाला? चला, आपण महाराजांच्या कथेच्या त्या गूढ सुरुवातीकडे जाऊया, जिथे त्यांचं पहिल्यांदा दर्शन झालं. ही तारीख लक्षात ठेवा. 23 फेब्रुवारी 1878. महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातलं एक गाव, शेगाव. ह्याच दिवशी ह्याच गावात महाराजांनी पहिल्यांदा दर्शन दिलं आणि खरं तर शेगावच्या इतिहासाला एक नवी पवित्र ओळख मिळाली. तर झालं असं की एका देवळाजवळ ते ध्यानस्थ अवस्थेत आढळले. अंगावर अगदी साधी वस्त्र होती, पण चेहऱ्यावर एक विलक्षण तेज आणि डोळ्यांमध्ये कमालीची शांतता होती. त्यांच्या त्या साधेपणातच एक अशी काहीतरी दिव्यता होती की पाहणारा कुणीही नकळत त्यांच्याकडे ओढला जायचा. त्यांच्या प्रकट होण्यानंतर हळूहळू लोकांनी त्यांच्या अलौकिक शक्तीचा अनुभव घ्यायला सुरुवात केली. पण हे केवळ चमत्कार नव्हते, तर त्या प्रत्येक कृतीमागे एक खूप खोल संदेश दडलेला होता. महाराजांनी अनेक चमत्कार केले असं म्हणतात. त्यांनी भक्तांच्या अडचणी दूर केल्या, असाध्य आजारातून लोकांना बरं केलं आणि संकटात सापडलेल्यांना योग्य तो मार्गही दाखवला. पण यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे चमत्कार कधीही स्वतःच्या प्रदर्शनासाठी नव्हते. ते फक्त आणि फक्त करुणेतून घडले होते. पण मग एक प्रश्न मनात येतोच की ह्या सगळ्या चमत्कारांचा खरा अर्थ तरी काय होता? या अद्भुत लीलांमधून महाराज आपल्याला नेमकं काय सांगू पाहत होते? याचं उत्तर त्यांच्या कृतीमध्येच दडलेलं होतं. महाराजांची शिकवण अतिशय सोपी होती. पहिली गोष्ट, ईश्वरावर अतूट श्रद्धा ठेवा. दुसरी, साधं आणि प्रामाणिक जीवन जगा. तिसरी, गरजूंना निस्वार्थपणे मदत करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यातला अहंकार सोडून द्या. आणि या सगळ्या शिकवणीचा सार त्यांच्या एका वाक्यात सामावला आहे: देव बाहेर नाही, तो आपल्या अंतःकरणात आहे. म्हणजे देवाला मंदिरात किंवा तीर्थक्षेत्रात शोधण्यापेक्षा आपल्या आत शोधा. हाच त्यांच्या संपूर्ण आध्यात्मिक विचारांचा गाभा होता. आता आपण महाराजांच्या भौतिक प्रवासाच्या समाप्तीकडे आणि त्यांच्या कधी न संपणाऱ्या आध्यात्मिक वारसाच्या सुरुवातीकडे पाहूया. त्यांचा हा प्रवास 1878 साली सुरू झाला आणि 8 सप्टेंबर 1910 रोजी त्यांनी सचेतन अवस्थेत समाधी घेतली. म्हणजे त्यांनी देह ठेवला, पण त्यांचं अस्तित्व संपलं नाही. ते आजही श्री गजानन महाराज संस्थान आणि पवित्र गजानन विजय ग्रंथाच्या रूपाने आपल्या सोबत आहेत. महाराजांचा हा वारसा आज 2 रूपांमध्ये जिवंत आहे. एक म्हणजे शेगावचं भव्य श्री गजानन महाराज संस्थान. हे केवळ लाखो भक्तांचं श्रद्धास्थान नाही, तर सेवा आणि शिस्तीचा एक अद्भुत उदाहरण आहे. आणि दुसरं म्हणजे श्री गजानन विजय हा ग्रंथ, जो महाराजांच्या लीला आणि शिकवणीचा जिवंत झरा आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर महाराजांनी आपल्याला काय दिलं? तर श्रद्धा, संयम आणि निस्वार्थ सेवेचा मार्ग. त्यांचं संपूर्ण आयुष्य ह्याच 3 मूल्यांचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि शेवटी एक प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारण्यासारखा आहे. आजच्या ह्या धावपळीच्या युगात महाराजांची ही इतकी साधी, सरळ आणि सेवाभावी शिकवण आपल्याला एक शांत आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याचा मार्ग दाखवू शकते का, याचा विचार नक्की करायला हवा. गण गण गणात भूते.